सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। बरीच वर्ष रेंगाळलेले सावंतवाडी एसटी बस स्थानकाचे काम बीओटी तत्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी येत्या 2 महिन्यात आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे एसटी स्टँड असल्याने ते विमानतळाच्या धर्तीवर अद्ययावत असे असणार आहे। पुढील 2 वर्षात हे सावंतवाडी एसटी स्टँड उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली। आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसराची पाहणी केली। सावंतवाडीचा जो एसटी स्टँड आहे हा सर्वात जुना एसटी स्टँड आहे आणि सुमारे 70 वर्षापूर्वी ह्या स्टँडचं बांधकाम झालं आणि त्यानंतर ह्या स्टँडच्या नवीन इमारत आणि असलेल्या परिस्थितीमध्ये स्टँडच्या दुरुस्तीचा एक प्रस्ताव मंजूर झालेला होता जो सुमारे 60-70 लाखाचा होता। परंतु करोनाच्या काळामध्ये डेपोची बिल्डिंग बांधली गेली, परंतु स्टँडचे बिल्डिंगचं काम सुरू राहिलं नाही किंवा बंद पडलं आणि एका अर्थाने हे चांगल्यासाठी घडलं असं मी समजतो। कारण त्याच्यानंतर मी तत्कालीन जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्यांना मी भेटलो, परिवहन मंत्र्यांना, आणि त्यांना विनंती केली की हे बीओटी तंत्रावर ह्याचं टेंडर निघावं। त्यावेळेला त्याला मान्यता दिलेली असली तरी आमचे नवीन जे परिवहन मंत्री आहेत आदरणीय सरनाईक साहेब यांनी याच्यामध्ये खूप रस घेतला। त्यांनी ताबडतोब मुंबईला मीटिंग बोलवली आणि साऊथ एशियामधले सगळ्यात मोठे जे आर्किटेक्ट आहेत, हाफिज कॉन्ट्रॅक्टर, यांना एसटीने संपूर्ण राज्यामधल्या स्टँड बीओटी तत्वावर आणि जिथं सरकार इन्व्हेस्टमेंट करून स्वतः करतंय त्या सगळ्याचं डिझाईन करण्याचं काम दिलेलं आहे। त्याच्यामुळे या स्टँडचं जे डिझायनिंग होईल हे भारतातलं सर्वोत्कृष्ट डिझाईन असणार, याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही। इथं आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित आहेत। रुंदीकरणासाठी किती जागा सोडायला लागेल, मागच्या बाजूला रुंदीकरणासाठी किती जागा सोडायला लागेल, या सगळ्यावर ते मार्गदर्शन करतील। त्यानंतर जिल्हा परिषदेचं पशुवैद्यकीय दवाखाना हा एसटीच्या जागेच्या मध्येच आलेला आहे, त्याच्यामुळे एसटीच्या जागेचे 2 भाग झालेले आहेत। या संदर्भात मी तत्कालीन जे आपले या खात्याचे मंत्री आहेत आरटीडीचे, त्यांच्याशी चर्चा केलेली होती। प्रिन्सिपली त्यांनी मान्य केलेलं आहे की हे शिफ्ट केलं पाहिजे, परंतु या संदर्भातली सुद्धा मीटिंग येत्या आठवड्याभरामध्ये मी मुंबईला घ्यायला सांगेन आणि एकदा ह्याला मान्यता दिली की त्यांना डिझाईन सुद्धा करणं सोपं जाईल। अशा एसटीच्या ह्याच्यासाठी मी स्वतः आलो, मुद्दाम एवढ्या कामासाठी मी मुंबईहून इथं आलो, कारण इतर काही महत्त्वाचे विषय मुंबईला पेंडिंग असताना सुद्धा मी इथं आलो। कारण एसटीचा प्रश्न हा रोज 17,000 प्रवासी हे या डेपोमधून प्रवास करत असतात आणि जिल्ह्यातला सर्वात मोठा डेपो आणि सर्वात जास्त ज्या ठिकाणी प्रवासी असतात असा डेपो सावंतवाडीचा डेपो असल्यामुळे याचं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून ही मीटिंग आयोजित केलेली होती। आपल्या या प्रेस कॉन्फरन्स नंतर मी त्याची पाहणी करायला त्यांचे जे प्रतिनिधी आलेत त्यांच्याबरोबर आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर जाईन। सर्वांच्या सहकार्याने अतिशय सुंदर असा या ठिकाणी एसटीचा, जसं विमानतळ असतं त्या धर्तीवर अनेक ठिकाणी राज्य शासनाने एसटी डेपो डेव्हलप केलेला आहे, तसंच सावंतवाडीचा सुद्धा डेपो व्हावा अशी मी अपेक्षा करतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।